नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बनवत आहे मी धपाटे. कोणाकोणाला धपाटे आवडतात, कोणी याला तिखट भाकरीसुद्धा म्हणतात. तर चला मग पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी धपाट्याचं पीठ बनवण्यासाठी साहित्य काढून घेतलेलं आहे. इथं तर इथे मोठी वाटी मी होडा घेतलेला आहे, म्हणजे ज्वारीचं दाणं जे की कवळ होतं त्यावेळेस उकडून घेतलेलं. गहू घेतलेलं आहे, बाजरी, तांदूळ, धन, हरभऱ्याची डाळ. तर असं प्रमाण मी घेतलेलं आहे. तिथे मी आणि आता हे सगळं मी भाजून घेणार आहे. तर मी पहिल्यांदा गहू भाजून घेत आहे. मग त्यानंतर तांदूळ, धन आणि हरभऱ्याची डाळ हे सगळं भाजून घ्यायचं आहे. तर इथं माझं सर्व धान्य असं भाजून झालेलं आहे आणि आता हे मी गार करायला ठेवलेलं आहे. हे थंड झाले मग मी गिरणीमध्ये दळून घेणार आहे. तर आता इथे गार झालेलं आहे हे पूर्ण. आणि मग आता मी इथे गिरणीत दळायला ठेवलं. तोपर्यंत मी वाटण काढून घेते धपाट्यासाठी. तर धपाटे बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण, कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि आता बारीक वाटून घ्यायचे. वाटून झालं आणि आता बारीक कांदा चिरून घ्यायचे आणि कोथिंबीर. आता हे सगळं बारीक चिरून घेते. कांदा आणि कोथिंबीर चिरून झाली परातीमध्ये. छान असं बारीक मस्त पीठ धपाट्याचं बनवून झालेलं आहे तयार. घेतलंय आणि त्यामध्ये मी आता 2 वाट्या तयार केलेलं पीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ, हळद, ओवा, हातावरती थोडासा चुरगळून, 2 चमचे पांढरे तीळ आणि हे वाटलेलं वाटण, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. आणि आता हे मिक्स करून मळून घ्यायचे. तर इथे पीठ मळून झालेलं आहे. आता हे 10 मिनिटं असंच ठेवणार आहे. पीठ इथे बघू शकता छान असं भिजलंय. तर आता त्याची थालीपीठ बनवून घेऊ. असं गोल उंडा करून त्याच्यावर पाण्याची शितोडी आणि असे थापून घ्यायचे. आणि अशा पद्धतीने जेवढं मोठं होईल तेवढं छोटं. मम्मी खाली बघ ना काय झालंय. राहू दे. चालू केलं.
तर अशा पद्धतीने मी ना सर्व थाळी म्हणजे धपाटे बनवून घेतलेले आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चॅनेलवरती नसेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.